नमस्कार मित्रांनो, प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही योजना सर्वसाधारण व्यापारी आणि फेरीवाले नागरिकांसाठी राबवली जात आहे, ज्यामध्ये त्यांना व्यवसाय वाढवण्यासाठी कर्ज पुरवले जाते। रेडी लावणारे किंवा लहान व्यापार करणारे देशातील लहान आणि निम्न उत्पन्न असलेले व्यापारी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्यास पात्र आहेत। ही योजना व्यवसाय वाढविण्यासाठी लहान प्रमाणात कर्ज पुरवते आणि फक्त लहान आणि मध्यम व्यापारीच याचा लाभ घेऊ शकतात। तुम्हाला प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 कसा लाभ मिळेल आणि लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, आपण आजच्या या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। आपल्या देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 1 जून रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत स्वनिधी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे। स्वनिधी योजनेतून केंद्र सरकारकडून देशातील रस्त्यावरील विक्रेत्यांना स्वतःचा व्यवसाय नव्याने सुरू करण्यासाठी 50,000 रुपयापर्यंतचे कर्ज दिले जाईल। ही स्वनिधी योजना प्रधानमंत्री स्ट्रीट वेंडर्स सेल्फ रिलायंट फंड म्हणूनही ओळखली जाते। या योजनेचा लाभ देशातील सर्व लहान रस्त्यावरील विक्रेत्यांना उपलब्ध करून दिला जाईल। तर या मित्रांनो, आज आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला PM स्वनिधी योजनेबद्दल संपूर्ण माहिती, जसे की अर्ज कसे भरायचा, यासाठी पात्रता काय आहे, कागदपत्रे कोणती लागणार इत्यादी सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। मित्रांनो, या योजनेचं नाव जे आहे ते PM स्वनिधी योजना आहे। ही केंद्र सरकारद्वारे सुरू करण्यात आलेली योजना आहे। यामध्ये लाभार्थी कोण असणार आहे, तर कमी आणि मध्यम व्यापारी। याचा फायदा काय असणार आहे, तर तुम्हाला 10,000 रुपये ते 50,000 रुपयापर्यंत कर्ज हे दिले जाणार आहे। अर्ज प्रक्रिया कशी आहे, तर याची अर्ज प्रक्रिया जी आहे ती ऑनलाईन आहे। यासाठी अधिकृत संकेतस्थळ म्हणजेच वेबसाईट आहे https://pmswanidhi.moua.gov.in। या साईटवरती जाऊन आपल्याला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म हा भरायचा आहे। तर या वेबसाईटची लिंक आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे। प्रधानमंत्री स्वनिधी योजनेची उद्दिष्टे काय आहेत, तर प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही भारतातील लहान विक्रेत्यांना आणि फेरीवाल्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे। या योजनेचे मुख्य उद्दिष्टे खालीलप्रमाणे आहेत। तर पहा, पात्र व्यापारी आणि फेरीवाले 10,000 रुपयांपर्यंत कर्ज घेण्यास पात्र आहेत। हे कर्ज त्यांना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करेल। या योजनेअंतर्गत कर्जावरील व्याजदर 7% प्रतिवर्ष आहे, जो बाजारातील इतर कर्जांच्या तुलनेत कमी आहे। डिजिटल व्यवहार करणाऱ्या व्यापाऱ्यांना कर्जाच्या व्याजदरात सवलत दिली जाते। लहान व्यापाऱ्यांना बँकिंग प्रणालीशी जोडण्याचा प्रयत्न केला जात आहे। नवीन रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे आणि देशातील उद्योजकतेला चालना देणे ही याची उद्दिष्टे आहेत। प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत कोण कर्ज देऊ शकते, तर याच्यामध्ये पहा, अनुसूचित व्यावसायिक बँका, त्यानंतर प्रादेशिक ग्रामीण बँका, स्मॉल फायनान्स बँका, सहकारी बँका, नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, त्यानंतर मायक्रो फायनान्स संस्था, बचत गट बँका, महिला निधी इत्यादी जे आहेत प्रधानमंत्री स्वनिधी योजनेअंतर्गत आपल्याला कर्ज देऊ शकते। तर या योजनेअंतर्गत पात्र स्ट्रीट वेंडर्सना 10,000 ते 50,000 रुपयेपर्यंत कर्ज जे आहे ते मिळू शकते। जर कर्जदार वेळेवर कर्ज परतफेड करत असेल तर त्यांना व्याजावर सवलत देखील मिळेल। वेळेवर परतफेड केल्यास कोणतेही दंडात्मक शुल्क आकारले जाणार नाहीत। हे कर्ज स्ट्रीट वेंडर्सना त्यांच्या व्यवसाय वाढीसाठी आणि नवीन साहित्य खरेदी करण्यासाठी मदत करेल। या योजनेद्वारे स्ट्रीट वेंडर्सची जीवनशैली सुधारण्याचा प्रयत्न केला जात आहे। स्वनिधी योजनेचे पात्र लाभार्थी कोण आहेत, तर याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पाहू शकता, नाईची जी काही कटिंगची दुकानं असतील त्याला आपण नाईची दुकानं म्हणतो, ते याच्यामध्ये येतील। त्यानंतर मोची हे येतील। त्यानंतर सुपारीची दुकाने, पानवडी, लॉन्ड्री दुकाने, धोबी, भाजी विक्रेते, फळ विक्रेते, रेडी टू ईट स्ट्रीट फूड, चहा विक्रेते, ब्रेड, पकोडे आणि अंडी विकणारे, कपडे विकणारे फेरीवाले, पुस्तक स्टेशनरी विक्रेते, कारागीर उत्पादने जे करतात ते देखील याच्यामध्ये येतात। तर प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024 मध्ये सहभागी होण्यासाठी पात्रता काय आहे,
तर सगळ्यात पहिलं बघितलं तर आपल्याला इथे आपण भारताचे नागरिक असणं आवश्यक आहे. त्यानंतर लहान व्यापारी किंवा फेरीवाला असणे आवश्यक आहे. तुमच्या व्यवसायात किमान 6 महिने गुंतलेले असणे आवश्यक आहे. त्यानंतर वार्षिक उत्पन्न 1.5 लाखांपेक्षा जास्त नसावे. कोणत्याही बँकेचे वैध चालू खाते असणे आवश्यक आहे. म्हणजेच तुमच्याकडे कोणत्याही बँकेचं एक चालू खातं म्हणजेच सेविंग अकाउंट जे आहे तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. तुमच्या व्यवसायासाठी आधार कार्ड आणि पॅन कार्ड असणे आवश्यक आहे. तर हे काही महत्त्वाचे डॉक्युमेंट आहेत ते तुमच्याकडे असणं गरजेचे आहे. त्यानंतर प्रधानमंत्री स्वनिधी योजना 2024साठी आवश्यक कागदपत्रे आपण पाहूया. आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक खाते, उत्पन्नाचा पुरावा, रहिवासी प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे जे आहेत ते आपल्याला या फॉर्मसाठी लागणार आहेत. मित्रांनो, प्रधानमंत्री स्वनिधी योजना ही भारतातील लहान व्यापारी आणि फेरीवाल्यांना आर्थिक मदत पुरवण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली योजना आहे. जर तुम्हाला या योजनेचा लाभ घ्यायचा असेल तर तुम्हाला खालीलप्रमाणे अर्ज हा करावा लागेल. सर्वप्रथम तुमच्या जवळच्या सरकारी बँकेत जा. बँकेमधून प्रधानमंत्री स्वनिधी योजना अर्ज फॉर्म घ्या. अर्ज फॉर्ममध्ये सांगितलेली सर्व माहिती योग्यरित्या भरा. आवश्यक कागदपत्रांच्या प्रती अर्जासोबत जोडा. त्यानंतर पूर्ण केलेला अर्ज फॉर्म आणि कागदपत्रे बँकेमध्ये जमा करा.